आज मी आली आहे साडीच्या शॉपवर, पण या साडींची शॉपिंग माझ्यासाठी नाही आहे, तर मी या साड्या गिफ्ट देण्यासाठी घेतल्या आहेत. कोणाला गिफ्ट द्यायचं आहे ते या लॉगमध्ये समजेलच. तर मी संध्याकाळी फ्री झाल्यानंतर घरी न येता डिरेक्टली साडीच्या शॉपवर गेली आणि 2 साडीज मी घेतल्या. त्यानंतर माझ्याकडे अजून वेळ होता आणि मला जायचं होतं डीमार्टला. तर आता मुलचंदचं न्यू शॉप आहे ते जरा डीमार्टच्या साईडला झालं आहे आणि डीमार्ट इथून वॉकिंग डिस्टन्सला आहे. त्यामुळे म्हटलं आलीच आहे तर हे काम पण करून घेऊ, कारण सॅटर्डे संडे डीमार्टला खूप गर्दी असते आणि आज वीकडे होता म्हणून मी आजच डीमार्टचं काम पण संपवून घेतलं. नेहमीचंच ग्रोसरी शॉपिंग आणि इतर घरातल्या छोट्या मोठ्या वस्तूंची शॉपिंग केली आणि बाहेर आली तर अंधारच पडलेला होता. आता एवढं सामान होतं त्यामुळे यांना बाईकवर घ्यायला बोलवून काही उपयोग नव्हता. मग ओलाच बुक केली आणि घरी आली. खूप भूक लागली होती, मग झटपट होईल अशी खिचडी कुकरला लावली. खिचडी होते तोपर्यंत यांना साड्या दाखवल्या. आता या साड्या मी आत्याची सून आणि आत्यासाठी अशा आणलेल्या आहेत. त्यांना मला उद्या जेवायला बोलवायचं आहे आणि लग्नानंतर ते फर्स्ट टाईम माझ्या घरी येणार आहेत आणि आत्या इथे रूमवर पहिल्यांदा येणार आहेत, म्हणून आत्यासाठी पण साडी आणली आहे. तर ही जी डिझायनर साडी आहे ती मी नवीन सुनेसाठी घेतली आणि आत्यासाठी अशी काठपदराची साडी आणली. आणि मी व्हिडिओच्या सुरुवातीला 2 साड्या दाखवल्या, तर मी दोघांमधून एक चॉईस करत होते आणि जी ब्ल्यू साडी मी आणली त्याच्यात सेम रेड कलर होता, पण ब्ल्यूवरती जितकी ही डिझाईन उठून दिसत होती ना प्रत्यक्षात तशी रेडवर नव्हती दिसत. आधी मला वाटत होतं की नवीन नवरी आहे तर रेड साडी घ्यावी, पण मग ती डिझाईन मला इतकी त्याच्यावर उठून दिसत नव्हती प्रत्यक्षात, त्यामुळे मग मी ब्ल्यूच साडी घेतली. त्यानंतर यांना मी पीठ दळून आणायला लावलं होतं, ते त्यांनी आणलेलं होतं, ते असं डब्यात काढून घेतलं. खिचडी पण तयार झाली होती, जेवण केलं आणि सकाळपासूनचे भांडे पडलेले आहेत कारण मी सकाळी लवकर गेले होते. हे सगळं पण मला आवरायचं आहे. तर चला या व्लॉगला मी इथेच एंड करते आणि पुन्हा भेटूया एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.